मुळात पित्ताचा प्रभाव असणारी त्वचा ही मुलायम, थोडासा नॅचरल ग्लो असणारी लालसर शेडकडे जाणारी असते. पित्ताचा प्रभाव तरुण वयात जास्त असल्यानं पित्तप्रधान त्वचा असताना पिंपल्सचा म्हणजे तारुण्य पिटिकांचा त्रास हमखास होतोच. शिवाय पित्तप्रधान त्वचा असताना त्वचेची आग होऊन लालसर चट्टे उठणं किंवा काळसर डाग राहणं हे जास्त प्रमाणात आणि वारंवार होत असतं. जसं हार्मोनल चेंजेसमुळे पित्तश त्वचेमध्ये पिंपल्स उठणं जास्त असतं, तसंच व्यंग म्हणजे ज्याला बोलीभाषेत वांग म्हटलं जातं ते पण पित्तप्रधान त्वचेमध्ये उठण्याची शक्यता जरा जास्तच असते. उष्णता आणि पित्त यांचा अगदी जवळचा संबंध असल्यानं अशी त्वचा असणाऱ्यांनी उष्ण पदार्थ, काही स्ट्रॉंग पदार्थ त्वचेवर अप्लाय करणं टाळायला हवं. ॲलर्जी येऊ शकतील अशा पदार्थांचा त्वचेशी संपर्क अजिबात येऊ देऊ नये. स्ट्रॉंग ब्लीच यांनी वापरूच नयेत. कोणताही नवीन ब्युटी प्रॉडक्ट, कॉस्मेटिक प्रॉडक्ट किंवा अगदी डिओ स्प्रे, साबण वापरताना सुद्धा त्याची मनगटाच्या आतल्या बाजूला स्किन टेस्ट घेऊनच ते वापरायला हवं.